महायुतीमध्ये वातावरण तापलंय। नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडं साधुग्रामसाठी तोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यावरून आता आधी सरकारमध्ये अजित पवारांनी आणि आता खुद्द शिंदेच्या शिवसेनेने सरकारला कोंडीत पकडलं। शिवसेनेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तोडल्या जाणाऱ्या झाडांची पूजा करत राखी बांधून आंदोलन झालं। वृक्षतोड ही साधू संतांना मान्य नसेल असं म्हणत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केलं। आधी पर्यावरण प्रेमींनंतर आता थेट मित्रच विरोधात उभे राहिले, त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा सरकारसाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा ठरतोय। दरम्यान दुसरीकडे मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी या वृक्षतोडी संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही। आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय, ठीक आहे, त्यांचं ते नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो झाडाच्या बाबतीमध्ये। पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात वाईट झालं तर 300 झाडं त्यातले वाया जातील, समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल। पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे। मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची, आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे। नाशिकचा पम्या देखील तपोवनात पोहोचला आणि झाडांवर डोकं ठेवून झाडांना मिठी मारून वृक्ष वाचवण्यासाठी आर्जव करू लागला। पाहूया। सिनेकलावंत, नाट्य कलाकार सर्वच जण तपोवनामध्ये येत आहेत आणि वृक्ष तोड करू नका अशी आर्जव करत आहेत, अशी विनंती करत आहेत, यासाठी आंदोलन देखील करत आहेत। आता याच शृंखलेमध्ये एक नाव अजून वाढलेलं आहे, तो म्हणजे पम्या। पम्या आज साधुग्राममध्ये आलेला आहे आणि हाच पम्या आता स्वतःचं डोकं आपटून घेत आहे या झाडावर। त्याला अतीव असं दुःख झालेलं आहे, कारण हे झाड तोडलं जात आहे। पम्याच्या नेमक्या काय भावना जाणून घ्यात। पम्या, काय करतोयस हे? माझं झाड तोडतायत। अहो, इथेच मी लहानचा मोठा झालोय, खेळलोय, बागडलोय, पण आता आहे ना, हे झाड तोडतायत। कोण तोडतोय झाड? सरकार। का बरं तोडतोय, तुला काय माहिती आहे का? नाही। आता बातमी ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या राड्यासंदर्भातली आहे।